नाही पण तुम्ही प्रसिद्ध आहात ना. तुमची तुमच्या काही भूमिका घराघरामध्ये पोचल्या हा. आणि त्याचे तुम्हाला अनुभव पण आले. हो हो. म्हणजे माझ्या हे की नाही, हो हो. जशी तुमची ती काय वच्छीने खूप आनंद दिला मला. पण ही 2015 साली आलेली सिरियल, आता 10-12 11 वर्ष वर्ष. झाली, हा हा 11 वर्ष झाली. अजूनही लोक मला वच्छी म्हणूनच ओळखतात. अवघी 1-1.25 वर्ष चाललेली ही सिरियल, ती जर 2-3-4 वर्ष चालली असती, आई कुठे काय करते सारखी 5-6 वर्ष चालली असती, तर मी आतापर्यंत मी खरंच स्टार झाली असती. मी त्या 1-1.25 वर्षात सुद्धा मी स्टार झाले होते. मला लोक काय त्यांच्या रिबिनी कापायला वगैरे बोलवायचे. अच्छा. बऱ्यापैकी सुपाऱ्या हा तुमच्या भाषेमध्ये त्या पण मिळत होत्या. आणि मी घरातल्यांची नातेवाईक झाली होती. म्हणजे तुम्हाला एक किस्सा सांगते. मी मालाड स्टेशनला उभी होते, कुठेतरी जायचं होतं, तर एक पोलिसाचा ड्रेस घालून एक अशी 20-22 वर्षाची मुलगी आली आणि एकदम माझ्या पाया पडली. म्हटलं बाई काय झालं? म्हणे आत्या मला आशीर्वाद दे. म्हटलं का ग बाई? नाही आज पहिलाच दिवस आहे, पोलिसात लागली नाही मी, अच्छा. पहिलाच दिवस आहे, आज अपॉइंटमेंट आहे माझी, तर मला आशीर्वाद दे. तिला मला इतकं भरून आलं. म्हटलं या पोरीला का वाटलं असेल माझ्या पाया पडावं. तिला मिठीत घेतलं. म्हटलं बाळा तुला खूप शुभेच्छा. तर वच्छीने मला असे खूप अनुभव दिले. एक लग्नात मी गेले होते, तिथे एक बाई आली आणि म्हणजे आता हे काहीही याच्यामध्ये खोटं नाही आहे. ती बाई आली आणि माझ्या गळ्यात पडून ढसाढसा रडली. मला ते सवय झाली होती त्या वच्छीच्या एकूणच. मी ऑफ कॅमेरा असली तरी वच्छी मला काय काय अनुभव देत होती हे मी स्वीकारत होते. तर तिचं रडणं मी समजून घेतलं की हा ही माझ्या वर्षाच्या खांद्यावर नाही रडत आहे, ही वच्छीच्या खांद्यावर रडते. तर मी तिला थोपटलं. ती खूप रडली आणि सर तुम्हाला सांगते, रडून तिने फक्त डोळे पुसले आणि ती निघून गेली. तिने माझ्या डोळ्यात पण नाही बघितलं. ती अगोदर बघून ती माझ्या खांद्यावर आली असेल तो भाग निराळा. नंतर तिला रडता रडता जाणवलं असेल की मी वच्छी हवी होती, मला ही वर्ष आहे. ती निघून गेली. मी इतकं त्या बाईला ती वच्छी हवी होती, कारण ती वच्छी होती त्या सिरियलमधली शक्तिमान होती, त्या हिरोईनच्या मागे उभी राहणारी. म्हणजे व्हिलन जी तिला त्रास देत होती, तर त्या व्हिलनला कसा धडा शिकवायचा किंवा आपण कसं माणूस म्हणून समृद्ध व्हायचं, आपण कसं विचारांनी प्रगल्भ व्हायचं किंवा आपण कसं तोंड द्यायचं संकटाला, हे सतत ती वच्छी त्या हिरोईनला सांगत असे. जणू काही महाराष्ट्राला सांगत असे. महाराष्ट्रातल्या पिचलेल्या नडलेल्या बायकांना ती वच्छी सांगत असे. त्यामुळे मी स्क्रीनवर आल्यानंतर मला एक म्युझिक पण दिलं होतं. अच्छा. हां, तेव्हा म्युझिक झालं की बायका हे मला अनुभव सांगितलेले आहेत बायकांनी. यायचे, हां आता ही वच्छी काहीतरी करणार असं म्हणून मग माझा सीन झाला की मग परत कोबी कापायला किंवा वांगी कापायला किचनमध्ये जायच्या. तर असं त्या वच्छीचं वेळ. आणि मला ते म्हणतात ना, हे अचानक भाग्य पण लागतं तुमच्या नशिबाने, तुम्हाला मिळावं लागतं. मला एकतर दिग्दर्शकांनी माझ्यासाठी तो रोलच भारी लिहिला होता. सुरुवात तुम्हाला सांगू का त्या वच्छीची, 3 महिन्याचं कॅरेक्टर होतं, कॅमिओ होतं तर कॅमिओ. तर मला चे मुख्य होते तेव्हा निलेश मयेकर, म्हणजे झीकडे मी अजून 2 सिरियल ऑलरेडी केल्या होत्या. त्यामुळे काय माहिती ते सर, मला त्या सरांचं माझ्यावर विश्वास असायचा. प्रत्येक वेळेला सांगायचं तू छान करते, तुम्ही छान करता वर्षाताई. मग वच्छीच्या वेळेला पण त्यांनी मला फोन केला की वर्षाताई रोल छोटा आहे, 3च महिन्याचा आहे, पण तुम्ही तो वाढवू शकाल किंवा तुम्ही तो छान कराल. तर मी केला. 3 महिन्याचा रोल होता. म्हणजे मुलं शोधून देणारी बाई, म्हणजे मुलं म्हणजे लग्न जुळवून देणारी बाई. तर तेवढासाच रोल होता. तो नंतर असा वाढला, जो मी थ्रू आउट होते त्या सिरियलमध्ये. ज्याला तुम्हाला दिग्दर्शकाने हे सगळं एक्सप्लेन केलं, त्या तुमचं काय होतं? मला फक्त ती लग्न जुळवून देणारी बाई एवढंच सांगितलं. एवढंच, तेवढाच होता माझा रोल. माझा रोल जास्त नव्हताच. एकदम हिरोईनचं लग्न झालं की माझा रोल संपणार होता. फक्त काय झालं, ती जी वच्छी आहे, ती ज्या घरात हिरोईन लग्न करून जाणार असते, त्या तिच्या सासूची ही दूरची बहीण असते, दूरची बहीण.
का नणंद असते का आत्या म्हणायचे ना, हां नणंद असते, त्यामुळे त्या सासूला माझा पण राग असतो अच्छा. आणि हां. मला पण तिचा राग असतो. कुठेतरी कुठल्या तरी याच्यात तिने माझा अपमान केलेला असतो. म्हणून मी तिला अशी मुलगी शोधून देते की ती जी तिच्या डोक्यावर मिऱ्या वाटेल. अच्छा. हां. तर असा फक्त एक वन लाईनर होता हां, आणि हां. मग मुलीचं लग्न झालं, मुलगी घरात गेली, मुलीनी धोबडवायला सुरुवात केली सासूला की माझा रोल संपणार होता. पण नंतर ते एकच सीन होता त्या सासूसोबत माझा, सासू सुहास परांजपे होती. तो इतका गाजला. त्या दिवशी TRP फुल होता आमचा. अरे वाह! हां. हां. मग काय, मग चॅनलचं असं असतं ना, की अरे ह्या दोघींचं कॉम्बिनेशन जुळतंय. ह्यांच्या 1 टू 1 टू 1 टू मस्त वाटतंय. चला आता असेच सीन लिहून आणा. झालं, बाई फिक्स झाल्या मग. मग 6 वर्ष मी नांदा सौख्यभरेमध्ये वच्ची आत्या होते. म्हणजे तुम्ही नांदा म्हणजे तुम्ही चांगला मी नांदा. नांदायला लागले. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.